हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर वडा कांद्याची भाजी सगळेच बनवतात, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. विशेष म्हणजे बिना वाटणाची अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये होते बघा. तर काहीजण याला सांडगेही बोलतात. हे चणा डाळीपासून बनवलेले असतात. आता तुम्हाला माहीतच आहे. तर हे मी थोडे प्लेटमध्ये काढून घेतले. जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढे ते वडे सांडगे काढून घ्यायचे. आता त्यानंतर एक कढई तापायला ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. 1 चमचा तेल टाकलं. गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे वडे सांडगे भाजून घ्यायचे आहे. सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. तुम्ही एक सोडून 2 चपात्या खाली. एवढी टेस्टी आणि रुचकर लागते ही भाजी. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये होते. बऱ्याच वेळेला भाजी काय बनवायची असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतो किंवा आपल्याला सुचत नाही. त्यावेळेला तुम्ही हे सांडग्याची भाजी बनवू शकता. तर फार वेळ लागत नाही. अगदी वाटण्याचीही गरज पडत नाही बघा. तर तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा अशीही तुम्ही भाजी बनवून तुम्ही चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता. तर आता बघा, हे मी सांडगे भाजून घेते आहे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. जास्त असे लालसर पण करायचे नाही आहेत. तर असे खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत हे वडे. अगदी पटकन शिजले जातात. फक्त चणा डाळीपासून केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कशा पद्धतीने हे सांडगे बनवायचे. बरेच जण असं मिक्स डाळीपासून बनवतात, पण बऱ्याच वेळेला काही वेळेला ते वडे शिजले जात नाहीत किंवा काही वेळेला बघा असे वेगळेच चवीला लागतात. तर हे सांडगे फक्त चणा डाळीपासून बनवलेले आहेत. रात्रभर डाळ न भिजवता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. तर आता हे सांडगे बघा, मी तेलावर छान खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच कढईत आता आपण फोडणीला देऊया. तर त्यासाठी इथे मी फक्त 2 चमचे तेल वापरत आहे. ते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तर 2 चमचे तेल घेतलं, ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी नॉर्मल ठेवायची आहे, म्हणजे फोडणी व्यवस्थित तयार होते. आता इथे तेल गरम करून घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी, मोहरी अर्धा चमचा टाकायचा आहे. व्यवस्थित तडका बसवून घ्यायचा आहे फोडणीला. त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं फ्रेश अशी स्वच्छ धुवून टाकली. तर फोडणी छान अशी बघा तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर. तर वडा कांदा म्हटलं तर कांदा थोडासा जास्त घालायचा आहे. तर इथे मी 2 ते 3 मिडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये लसूणसुद्धा असा मी टेचून टाकलेला आहे. तर लसूण टेचून टाकल्याने चव खूप छान लागते. आणि कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. फक्त कांदा जास्त टाकायचा, म्हणजे वडा कांदा. आता आमच्या गावाकडे वडा कांदा बोलतात. काही जण बघा सांडग्याची भाजी, वडा कांद्याची भाजी बोलतात. तर हा एवढा टेस्टी लागतो ना, तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. वाटण्याची गरज पडत नाही. आता यामध्ये बघा लाल तिखट टाकायचं 1 ते 1.5 चमचा आणि हळद पावडर टाकलेली आहे. आणि त्यामध्ये बघा हे वडे भाजून घेतलेले त्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं लागतनुसार पाणी घालायचं. तर इथे मी ग्रेव्ही बनवत आहे. तुम्हाला जर थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये रस्सा वगैरे करायचा असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि अजिबात वाटण्याची गरज पडत नाही. मी बिना वाटणाची भाजी बनवत आहे. तर मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा एवढी छान, फक्त 2 चमचे तेल टाकले तरी एवढी तरी आलेली आहे. एवढी छान चटपटीत ही भाजी लागते. तर तुम्ही चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. आता यामध्ये बघा 2 चमचे कूट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे. खडा मिठाचाच वापर केलेला आहे. त्यानंतर आता इथे लागतनुसार पाणी घातले आणि गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि शिजू द्यायचं आहे. अगदी 5-6 मिनिटांमध्येच ही भाजी शिजली जाते. फार वेळ लागत नाही, कारण आपण वडे भाजून घेतलेले आहेत. तर खडा मिठाचा वापर मी करत आहे. इथे थोडं चवीनुसार खडा मीठ टाकत आहे. तर खूप छान चटपटीत ही भाजी तयार होते. एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा. फार काही लागत नाही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे. तुम्ही हवं तर फोडणीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर अधूनमधून हलवायचे आहे. उकळी आल्यानंतर बघा असं अधूनमधून 1-2 वेळा हलवायचे आणि नंतर गॅस ऑफ करायचा. अगदी पटकन शिजली जाते ही भाजी. फार वेळ लागत नाही. ज्या वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की भाजी काय करावी, त्यावेळेला तुम्ही अशी वडा कांद्याची भाजी करू शकता. आता यामध्ये बघा मी 1 ते 1.5 चमचा हे चणा डाळ
आणि तांदूळ भाजून ही पावडर बनवलेली आहे. तर ही पावडर अगदी 1 चमचा टाकलेली आहे. तर याने एवढं छान दाटसरपणा येतो, तो वाटण्याची गरज पडत नाही. तर चणा डाळ आणि तांदूळ कुठलेही घेऊ शकता तुम्ही, अगदी रेशनिंगचे घेतले तरी चालेल. तर ते व्यवस्थित असे सोनेरी रंगावर भाजायचे डाळ आणि तांदूळ आणि त्याची पावडर बनवून ठेवायची. जेव्हा कधी तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी बनवता किंवा काळ्या वाटणाची भाजी बनवता त्यावेळेला तुम्ही 1 ते 1.5 चमचा घातली तर भाजीला दाटसरपणा येतो आणि चव पण खूप छान अप्रतिम लागते. तर एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. तर मी 1 चमचा पावडर टाकली. आता व्यवस्थित नॉर्मल गॅसवरती शिजवून घ्यायची आणि एवढी छान चवीला लागते ना, तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने बघा. अजिबात वाटण टाकलेलं नाही आहे यामध्ये. झटपट अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये होते. तर बघा अचानक पाहुणे आले किंवा भाजीला काही नसेल किंवा तुम्हाला बघा सगळ्यांना डबे दिल्यानंतर बऱ्याच वेळेला काही वेळेला भाजी शिल्लक राहिली नसेल तर तुम्ही अशी 2-3 मिनिटांमध्ये ही भाजी बनवू शकता. सुक्कीसुद्धा खूप छान लागते बघा. तर आता वडा शिजलेला आहे का नाही बघते मी. तर वडा छान शिजलेला आहे. आता 2 मिनिटात मी गॅस ऑफ करते. एवढी छान ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे बघा. तर फार वेळ लागत नाही. नक्की ट्राय करून बघा. गार्निशिंग म्हणून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल. तर एवढी टेस्टी लागते. तर भाजी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम चपातीसोबत सर्व्ह करायची. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.